थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जमरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी आणि रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले। यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी आणि राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केले। या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष आणि नगरसेवक समीर समदडिया, नाना लहरे, गोविंद तुषारे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आशिष आनिकाईकर, बंटी धसे, प्रकाश बोरगावकर, गणेश धोडे, धनंजय नागपुरे, अशोक गुजर, संतोष नागपुरे, स्नेहल पटनी, निखिल परदेशी, मनीष पटेल, दीपक टकले, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। वीर सावरकर अमर रहे, वीर सावरकर अमर रहे, वीर सावरकर अमर रहे। वीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत। वीर सावरकरांचा इतिहास हा आपल्या सर्व भारतीयांना ज्ञात आहे। असे हे आपले सावरकर नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील आज त्यांची पुण्यतिथी आम्ही भारतीय जनता पार्टी येवला शहर व ग्रामीण आज साजरी करत आहोत। त्यांचे जे विचार आहे ते तळागाळापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय भारतीय जनता पार्टी हे करीत आहे। जगामध्ये एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर असे होते की ज्यांना 2 काळ्या पाण्याची शिक्षा झाल्या होत्या। 14 वर्ष अंदमानात ते राहिल्यानंतर जेव्हा भारतात आले त्यावेळेस तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना नजर कैदेमध्ये ठेवलं होतं। तसं बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर फार मोठा अन्याय हा जसा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केला तसेच स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेस शासनाने पण केला। वास्तविक या देशाचे सगळ्यात पहिले कायदा मंत्री हे स्वातंत्र्यवीर सावरकर होण्यासारखे होते, परंतु नेहरू गांधी परिवाराने त्यांचा इतिहास कधीच खरा पुढे येऊ दिला नाही। परंतु तरीही त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे केलेले प्रयत्न आहेत, जी 2 काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्याचं महत्त्व कमी होत नाही। त्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण त्यांच्या आत्मार्पण दिनी इथे सगळेजण अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58।
सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.